आता आपण बनवणार आहोत गड्ड्याची भाजी. गड्ड्याच्या भाजीमध्ये लाल तिखट जाईल 2 चमचे, थोडीशी हळद जाईल आणि अजवाईन आता हातावर चोळून थोडीशी व्यवस्थित टाकून घ्यायची. थोडंसं तेल टाकायचं आणि त्याला छान स्मॅश करून घ्यायचं, हलवून घ्यायचं त्याला चांगलं आणि त्याचं घट्टसर पीठ मळायचं आणि गड्डे इथे उकडायला टाकायचे. हे बघा आम्ही आता वरती टेरेसवर करतोय, टेरेसवर पाणी उकळायला ठेवले आणि आता आपण गड्डे करायला पिठाचा गोळा बनवून घेतलेला घट्टसर आणि आता त्याच्या गड्ड्यासाठी आपण तयारी करू. गड्डे उकडण्यासाठी पाणी गरम झालेलं आहे आणि आपण आता त्याच्यामध्ये जे आपण पीठ हे केलं होतं ते पीठ आता थोडीशी हवा असल्यामुळं काय झालं इथे थोडंसं चुलीला प्रॉब्लेम लागला. आज आपण गट्टू उकडायला टाकलेलं 5-10 मिनिटांमध्ये आपले गट्टू उकडतील. इथे थोडासा ढोल ताशाचा आवाज येतोय त्याच्यामुळे थोडा आवाजाचा प्रॉब्लेम येणार आहे. आता भाजायला टाकलेला आहे. त्याच्यासाठी आता आपण मिरची भाजून घेणार आहे, मसाले भाजून घेणार आहोत. गड्ड्याच्या भाजीसाठी आपण मसाला भाजून घेणार आहे. मसाल्यामध्ये मिरची, लसूण, अद्रक, खोबरं सगळं आपण टाकून घेणार आहोत. मसाला बघा, मसाला आपण हिरवी मिरची, लसूण, अद्रक, ओली हळद, खोबरं आणि धने हे सगळं भाजून घेतोय आपण छान आणि छानसा मसाला करायचा. माझी मम्मी आज चुलीने आम्हाला फार प्रॉब्लेम केला. चुलच पेटत होती हवा असल्यामुळं आणि इथे तर इतका आवाज आहे की बस. गड्ड्याच्या भाजीचा ते बनलेले आपले आणि गड्ड्याच्या काप करणं चालू आहे. थोडी हवा सुटल्यामुळे मी जास्त काही शूट केलं नाही. छान गड्डे बनले बघा आणि इकडे मसाला शिजतोय आपला गड्ड्याच्या भाजीचा. तेल सुटेपर्यंत छान फोडणी द्यायची त्याला. आता आपल्या भाजीला छान तेल सुटतंय. आता थोडं गरम पाणी टाकायचं त्याच्यात. आता उकळी आलेली छान आता गड्डे सोडायचे आपल्याला. गड्डे सोडायचे. आपल्या भाजीमध्ये आपण गड्डे छान सोडलेले आहेत. छान आता उकळी येऊ द्यायची. इथे ढोल ताशांचा आवाज असल्यामुळे मला आता बोलताना पण प्रॉब्लेम होणार. आपली गड्ड्याची भाजी